नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो 6 जून पैसे जमा झालेले आहेत आणि हे सर्वांना 1500 रुपयाचं मेसेज सुद्धा आलेला आहे। तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यासाठी काय लागणार ते साहित्य मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो। तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 6 जूनच्या पैशाबाबत आज महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला आलेली आहे व ते 6 जूनचे पैसे आलेले आहेत का नाहीत ते। तर मित्रांनो 6 जूनचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील व 6 जूनला काही महिलांना पैसे पडलेले आहेत हे असं आपल्याला गृहीत करण्यात आलेला आहे व सरकारने खरंच 1500 रुपयेचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा केलेला आहे। तुम्ही तुमच्या बँक अकाउंटवरती एकदा चेक करा व रिलोड करा आणि तुमचा जो 6 जूनचा हप्ता आलेला आहे तो तुम्ही पुन्हा एकदा चेक करा, तुम्हाला 1500 रुपये जमा आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो काय करायचं, आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवीन व्हिडिओ आपण आणत असतो। तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत याची माहिती। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता। तर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्मान निधीमध्ये तुम्हाला खूप मोठा फरक जाणवलेला आहे। सन्मान निधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे 6 जून पासून। तर व्हिडिओ आपला लेट येतोय कारण थोडा जरा अडचणीमुळे 6 जूनला 6 ते 9 जून पर्यंत आपल्याला पैसे पडायला सुरुवात होतील व हे जे पैसे आहेत ते तुम्हाला 1500 रुपये म्हणून 6 तारखेपासूनच 6 जून पासूनच तुम्हाला पडायला सुरुवात लागणार आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम काय करायचे, तुम्हाला जी लाडकी बहीण योजना आहे तिचे पैसे तुमच्या अकाउंटवरती सर्वात अगोदर पडण्यात येतील। तर मित्रांनो सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर आपल्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून ठेवा। तर 2500 रुपये तुमच्या अकाउंटवरती सुद्धा पडण्याची शक्यता आहे मित्रांनो। ज्यांचे गेल्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना आपत्कालीन मध्ये पैसे पडलेले नव्हते त्यांना आजपासूनच म्हणजे 6 जून पासूनच हे पैसे पडायला सुरुवात होणार आहेत मित्रांनो। तर तुम्ही नक्की एकदा आपला अकाउंट चेक करावं। तुमची काही केवायसी राहील तर आपले अजून व्हिडिओ आहेत केवायसी कसे करायचे, तर ते व्हिडिओची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देतो। तर हे व्हिडिओ तुम्ही पहा व तुमची केवायसी आधार अपडेट सर्व करून घ्या। तर अनेकाच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तडकरी यांनी संदर्भात एक्सवर माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो बहिणींनो तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट वरती रिसर्च करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या अकाउंट वरचं बॅलन्स चेक करायचं आहे व ते बँक अकाउंट चेक झाल्यानंतर गेल्या वर्षी जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आश्वित करण्यात आले आहे। त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला। ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले। एप्रिल महिन्यापासून महिना 10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा 11वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम काय करायचंय तुम्हाला, तर मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो, तर बहिणींसाठी अत्यंत खुशखबरी आलेली आहे। ती म्हणजे तुम्हाला 6 जूनचा हप्ता तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये पडून जाईल, कारण आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची योजनेतील जी संख्या आहे ती खूप जास्त आहे, म्हणून हर एका जिल्ह्यामध्ये पैसे जाण्यासाठी तुम्हाला खूप असं वेळ लागणार आहे। तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं, तुम्हाला महिलांना 11वा हप्ता व एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता, त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र मे महिना उलटला तरी हप्ता खात्यात जमा न झाल्याने लोकांनी चिंता व्यक्त केली। त्यानंतरच छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली। दरम्यान जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामध्ये जवळपास लाखो सरकारी जी बहिणी आहेत कर्मचारी महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, तर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आले आहे। छाननी प्रक्रिया यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांना खात्यात आता 1500 रुपये मिळणार आहेत, जमा केले आहेत। तर मित्रांनो सर्वप्रथम माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, तुमचं अकाउंट पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे व तुमच्या अकाउंट वरती जे पैसे आलेले आहेत ते पैसे तुम्हाला तुरंत काढून घ्यायचे आहेत।
कारण मित्रांनो सरकारी योजनेमधील जे पैसा आहे ते तुम्हाला आपल्या आपल्या अकाउंटवरती जमा होतो. तर तुम्हाला बघू शकता इथं वन टाइम OTP आलेला आहे. तर आदिती तडकरे काय म्हणतात ते नीट बघा. तर तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thanks for watching this video. Visit again.